नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर हे प्राप्त होतील। राज्यातील जिल्हा परिषदांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांचा पट 20 किंवा त्याहून कमी आहे त्या शाळांमध्ये आता सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएड उत्तीर्ण बेरोजगार तरुणींना शिक्षक म्हणून संधी मिळणार आहे। त्यांना दरमहा 15,000 रुपयाचे मानधन देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी घेतला आहे। कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये नेमलेल्या कंत्राटी शिक्षकास 12 रजा असतील। याशिवाय त्यांना नियमित शिक्षकांप्रमाणे अध्यापनाचे तास सुद्धा घ्यावे लागतील। त्यांना प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्तीचे आदेश द्यायचे आहेत। त्या शिक्षकाच्या कामाचे 1 वर्षानंतर मूल्यमापन केले जाईल व त्याचे काम समाधानकारक नसल्यास त्या कंत्राटी शिक्षकाची सेवा समाप्त केली जाणार आहे। दरम्यान कंत्राटी शिक्षक मिळाल्याशिवाय त्या शाळांवरील शिक्षकांची बदली केली जाणार नाही। या कंत्राटी शिक्षकांवर केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे नियंत्रण राहील, असे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांची पटसंख्या 20 किंवा त्याहून कमी आहे त्या शाळांमध्ये मंजूर केलेल्या 2 शिक्षकांपैकी एक जण सेवानिवृत्त किंवा डीएड किंवा बीएड झालेल्या बेरोजगार उमेदवारांची कंत्राटी पद्धतीने निवड करण्यास परवानगी मिळेल। निवृत्त शिक्षकाचे वय 70 पर्यंत असावे। तो मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेला असावा। त्याची कोणतीही चौकशी प्रलंबित नसावी। निवृत्त शिक्षकांची नेमणूक करताना त्यास ज्या गटासाठी घ्यायचे आहेत त्या गटाला सेवा काळात त्यांनी अध्यापन केलेले असावे। कंत्राटी निवृत्त शिक्षक 3 वर्षापर्यंत नेमला जावा किंवा त्याचे वय 70 होईपर्यंत नियुक्ती करावी। तो शिक्षक शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा। डीएड बीएड उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देता येईल, पण त्यास कोणत्याही संवर्गात सेवा समावेशन सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे अधिकार नसतील। डीएड बीएड धारक बेरोजगार उमेदवारास सुरुवातीला 1 वर्षासाठी नेमणूक द्यावी, त्यानंतर योग्यता व गुणवत्तेच्या आधारे त्याचे कालावधी वाढवण्याची संधी ही त्या उमेदवाराला मिळावी। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील।